छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा संघटनांची गोलमेज परिषद पार पडली आहे। 2 सप्टेंबरचे GR नुसार मराठा समाजाला कसा फायदा होईल हे विखे पाटलांनी स्पष्ट केलाय। अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा यावेळी संजय लाखे पाटलांनी दिलाय। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी 1 महिन्याच्या आत या 6 मुलांना व्हॅलिडिटी सहित या ठिकाणी प्रमाणपत्र आधी वितरित करावेत आणि त्यांची व्हॅलिडिटी द्यावी। आणि जर हे करणं शक्य नसेल त्यांना तर त्यांनी सकळ मराठा समाजाची 1 महिन्यानंतर या ठिकाणी माफी मागितली पाहिजे। मराठा समाजाच्या लोकांना यातून कसा फायदा होणार आहे, मराठा समाजाचे आरक्षणाचे प्रश्न कसे सुटलेत हे विखे पाटलांनी आम्हाला समजून सांगितलं पाहिजे। यासाठी त्यांनी आमच्या मराठा क्रांती मोर्चाचं जे शिष्टमंडळ आहे त्यामध्ये आम्ही सगळेच राहू, जे उपस्थित आहेत त्यांना त्यांनी तातडीने वेळ दिली पाहिजे आणि आम्हाला कसं आरक्षण मिळालंय हे आपण समजून सांगा। आणि जरी आपण समजून सांगितलं नाही, कैलासवासी विठ्ठलराव विखे पाटील यांचं लोणी प्रवरानगर या ठिकाणी जे स्मारक आहे त्या ठिकाणी आम्ही बेमुदत लाक्षणिक उपोषण या ठिकाणी चालू करू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।